साळोखेनगर येथील डॉक्टर डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आणि इकोइला ॲग्रो यांच्या संयुक्त विद्यमानं ड्रोन तंत्रज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यात आली। या कार्यक्रमाचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश माने, संचालक डॉक्टर अभिजित माने आणि प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। यामध्ये विविध तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना ड्रोनची रचना, त्याचं उड्डाण, त्यातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि भविष्यकालीन व्यावसायिक संधी याविषयी मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना तारामित्र ड्रोन अकॅडमीच्या प्रणवी नाईक निंबाळकर यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोन टेक्नॉलॉजीचं महत्त्व अधोरेखित केलं। विशेषतः कृषी संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रातील ड्रोनच्या वाढत्या वापरामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अथांग संधी उपलब्ध होत असून अशा कार्यशाळा त्यांच्या कौशल्यांना नवी दिशा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। केवळ तांत्रिक बाबींवरच नव्हे तर कायदेशीर आणि व्यावसायिक बाजूंवरही त्यांनी प्रकाश टाकला। तारामित्र ड्रोन अकॅडमीच्या पूजा नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना ड्रोनचे विविध भाग, हार्डवेअर असेंब्ली आणि सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंगचे बारकावे शिकवले। भारतात ड्रोन उडवण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे कोणते नियम आहेत, रेड, ग्रीन, येलो झोनचं महत्त्व काय आहे याची सविस्तर माहिती दिली। यासह अधिकृत ड्रोन पायलट कसं बनावं यासाठी आवश्यक असणारं शासकीय प्रशिक्षण आणि कमर्शियल लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया काय आहे याबद्दल मार्गदर्शन केलं। यावेळी इकोइला ॲग्रोचे पृथ्वीराज पाटील, एअरबॉट एरोस्पेस रूपक चकोले यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं। यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उड्डाण कौशल्याचा अनुभव। यावेळी समन्वय कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रमुख डॉक्टर महेश गायकवाड, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख अमर पाटील, असिस्टंट प्रोफेसर किरण इंगवले, दिवाकर नाळे, विरा रावल आदींसह विद्यार्थी उपस्थित होते।